procedure of rate analysis. In that procedure of rate analysis, first you have to see, maybe last lecture we have seen this first step, procedure of rate analysis, maybe we have seen, but today we have seen repeat time. Finding material quantity and material cost. First time in procedure of rate analysis, we have to see finding material quantity and material cost. Screen दिसते सर्वांना? Yes, sir. Yes, okay. आणि आवाज व्यवस्थित येतोय सर्वांपर्यंत? हो. आज जो मी पार्ट शिकवणार आहे किंवा आता इथून पुढचा जो पार्ट आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. ज्याला साइट वरती काम करायचंय त्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आली पाहिजे. त्यामुळे थोडस लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा. नोट्स दिलेले आहेत, नोट्स मधून रीड करू शकता, परंतु मी एक्स्ट्रा पॉइंट सांगतो त्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल साइट वरती. ओके, ज्यांना साइट स्वतःची चालू करायचे, ज्यांना कुठेतरी जॉब करायचा आहे, अशा व्यक्तींसाठी खूप गरजेचं आहे. प्रत्येकासाठीच गरजेचं आहे, गर्ल्स असतील किंवा बॉयज असतील. ओके, फर्स्ट फाइंडिंग मटेरियल क्वांटिटी अँड मटेरियल कॉस्ट. In that second, deciding number of labors and labor cost. We have to see how to calculate rate analysis. Into the rate analysis, we have to see first material quantity. What type of materials we are used on the site? That materials list is too much important and its cost is important. After that, second one is a important part in rate analysis, that's one is a labor cost, because material and labor, that two main factors on site. जर आपण साइट वरती काम करत असेल तर त्या साइट वरती आपल्याला दोनच महत्वाच्या गोष्टी असतात, त्या म्हणजे एक असते मटेरियल आणि दुसरी असते लेबर. या दोघांच्या कॉस्ट ज्या असतील त्या तुम्हाला कशामध्ये काढायच्या तर रेट अनालिसिस मध्ये काढायचे. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरला. आता आपण पाहतोय पुढचा पॉइंट, सेकंड, फाइंडिंग मटेरियल क्वांटिटी अँड मटेरियल कॉस्ट. हाऊ टू कॅल्क्युलेट मटेरियल क्वांटिटी अँड मटेरियल कॉस्ट. इन दॅट, कन्सिडरिंग स्टँडर्ड 10 मीटर क्यूब, 100 मीटर स्क्वेअर व्हॉल्यूम अँड एरिया, द मटेरियल क्वांटिटी इज फाइंड आउट. बघा, साइट वरती आपण काम करतोय, साइट ही खूप मोठी असते, किंवा आता तुम्ही DSS RCC डिझाईन काहीतरी शिकताय, ज्यावेळेस तुम्ही स्लॅब डिझाईन शिकणार आहात, ओके, डिझाईन ऑफ स्लॅब हा पार्ट शिकणार आहात, त्यावेळेस तुम्हाला डिझाईन ऑफ स्लॅब मध्ये प्रत्येक घराचा स्लॅब हा वेगवेगळ्या थिकनेसचा, वेगवेगळ्या विड्थचा, वेगवेगळ्या लेंथचा असू शकतो. बरोबर आहे. माझं घर 1000 स्क्वेअर फीटचं आहे, तर माझा स्लॅब हा 900, 950, 1000 स्क्वेअर फीटचा असेल. तुमचं घर 1200 स्क्वेअर फीटचं आहे, तर तुमचा स्लॅब हा 1200 स्क्वेअर फीटचा असेल. बरोबर आहे, समजते तुम्हाला. म्हणजे प्रत्येक स्लॅब हा काही एकाच साईजचा, एकाच विड्थचा किंवा एकाच लेंथचा असू शकत नाही. प्रत्येक स्लॅबची साईज ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपण स्लॅब डिझाईन करत असताना ऍज्युम स्लॅब विड्थ और लेंथ इज इक्वल टू 1/1 असा स्क्वेअर पकडला जातो, आणि त्यानुसार आपण त्या स्लॅबची जी आहे ती विड्थ, थिकनेस, मग त्यासाठी स्टेप्स डिझाईन करतो. मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, कोण सांगू शकेल शॉर्ट फॉर्म? डिझाईन ऑफ स्लॅबच्या स्टेप्स मधला शॉर्ट फॉर्म कोण सांगेल? डेल बी कॅड SFD. गुड, डेल बी कॅड SFD. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, लिहून घ्या. लिहून घ्यायचं असेल तर, ज्याला वाटतंय की बेनिफिशियल आहे. D फॉर डेप्थ, E फॉर इफेक्टिव्ह स्पॅन, L फॉर लोडिंग, B फॉर बेंडिंग मोमेंट, C फॉर चेक फॉर डेप्थ, A फॉर एरिया ऑफ स्टील, D फॉर डिस्ट्रीब्युशन स्टील. असं सांगितलं होतं. लिहिलं असेल, लक्षात असेल तर लक्षात ठेवा. त्यामध्ये बघा, आपण ऍज्युम काय करतो, तर स्लॅब एरिया काढत असताना फक्त 1/1 चा ऍज्युम करतो आणि काढत असतो. का तर प्रत्येक साईड वरती प्रत्येक स्लॅब जो आहे तो डिफरंट. तसंच सेम
आपल्या एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीची क्वांटिटी काढायची असेल तर ती क्वांटिटी काढत असताना प्रत्येक साईटवर ही वेगवेगळी क्वांटिटी येईल. मग प्रत्येक साईटवर जर वेगवेगळी क्वांटिटी येत असेल तर प्रत्येक साईड ही वेगवेगळ्या लेंथ विड्थ मटेरियलनी भरलेली आहे किंवा वेगवेगळ्या टाईपवर वेगवेगळ्या साईटवर वेगवेगळं मटेरियल लागणार आहे आणि कमी जास्त लागेल. कुठल्या साईटवरती 20 ब्रास लागली वाळू तर त्या दुसऱ्या साईटवरती 10 ब्रास लागेल, कुठं 5 लागेल यानुसार. त्यामुळं इथं जो आहे पॉइंट मटेरियल क्वांटिटी अँड मटेरियल कॉस्ट त्यामध्ये बघा कन्सिडरिंग स्टँडर्ड 10 मीटर क्यूब 100 मीटर स्क्वेअर व्हॉल्यूम हे जे आहे ते ऍझ्युम करायचं असतं ऍज पर IS म्हणा किंवा आपल्यानुसार म्हणजे जसं आपण स्लॅब वगैरे डिझाईन करताना करतो तसंच त्याप्रमाणे आपल्याला इथं वेळेस ब्रिक मेसनरी काढतोय, एखाद्या वेळेस सिमेंट क्वांटिटी काढतोय, एखाद्या वेळेस प्लास्टरची क्वांटिटी काढतोय तर त्यावेळेस 10 मीटर क्यूब और 100 मीटर स्क्वेअर. मग मीटर क्यूब कधी आणि मीटर स्क्वेअर कधी? ज्यावेळेस एखाद्या युनिट्स ऑफ मेजरमेंट क्वांटिटीचं मीटर क्यूब असेल त्यावेळेस 10 मीटर क्यूब, एखाद्या युनिट्स ऑफ मेजरमेंटचं मीटर स्क्वेअर असेल त्यावेळेस 100 मीटर स्क्वेअर. याप्रमाणे त्या गोष्टीसाठी आपण जे आहे ते ऍझ्युम करतो. नेक्स्ट 40 to 60% weight volume is added to find out dry volume. ड्राय व्हॉल्यूम पेक्षा वेट व्हॉल्यूम हे कमी असतं का जास्त असतं? तुम्ही जिओटेक्निकल इंजिनिअरिंग म्हणून शिकलेला आहात. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ड्राय डेन्सिटी और समथिंग समथिंग मेथड्स काहीतरी पाहिलेले असतील बरोबर. ड्राय व्हॉल्यूम, वेट व्हॉल्यूम असं पण पाहिलेलं असेल बरोबर. त्यामध्ये डेफिनेशन पण पाहिलेली असेल ड्रायची वेटची. मग ड्रायचं वेट जास्त असतं की वेटेडचं वेट जास्त असतं? क्वेश्चन समजलाय? पिकनोमीटर मेथड यूज केली. पिकनोमीटर इज मेथड G is equal to M2 minus M1 upon divided by M2 minus M1 minus M3 plus M4 असं काहीतरी समथिंग समथिंग फॉर्म्युला होता बरोबर. मग मला सांगा भिजवलेली सॉइलचं वेट जास्त असतं की ड्राय सॉइलचं वेट जास्त असतं? वेटेड. वेटेड सॉइलचं वेट जास्त असतं बरोबर. त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक याचं क्वांटिटी जी आहे ती ड्राय आणि वेट अशा प्रकारे काढायची असते. त्यामुळे आपण ऍझ्युम करत असताना वेट असेल तर ड्राय करतो, ड्राय असेल तर वेट करतो. तुम्हाला ज्यावेळेस आपण आता प्रॉब्लेम कडे जाईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपल्या साईटवरती सिमेंट आलेलं आहे तर सिमेंट काय आहे ड्राय. परंतु तेच सिमेंट जर आपण कॉन्क्रीट मध्ये युज करत असेल तर ते काय होईल? वेटेड होईल ना. कॉन्क्रीट मध्ये युज करतोय, कॉन्क्रीट मध्ये युज करत असताना कॉन्क्रीट कशापासून बनतं? पाणी, सिमेंट, सँड, ऍग्रिगेट याच्यापासून बनतं ना. त्यामुळे तिथं काय होईल? ते वेटेड होईल. म्हणून त्यामुळे वेट व्हॉल्यूम किती घ्यायचं काय घ्यायचं ते आपल्याला पुढे दिसतं. नेक्स्ट ड्राय व्हॉल्यूम इज देन डिवाइडेड बाय addition of proportion of material from this quantity of one part is find out. आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल त्यावेळेस तिथं कोणतं प्रपोर्शन आहे समजूयात आपण M20 प्रपोर्शन. M20 प्रपोर्शन काय आहे? 1:1:3 बरोबर का चुकीचं आहे? M20 करेक्ट. ओके. M20 बघा प्रपोर्शन 1:3 म्हणजे 1 पार्ट ऑफ सिमेंट, 1.5% ऑफ सँड म्हणजे जी रेती वगैरे किंवा क्रश सँड आणि 3 पार्ट ऑफ ऍग्रिगेट म्हणजे कोर्स ऍग्रिगेट. ओके, जे की आपण आता कॉन्क्रीट मध्ये बनवणार. मग अशा ठिकाणी आता हे सेकंड लाईन बी लाईन काय म्हणते? ड्राय व्हॉल्यूम इज देन डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ प्रपोर्शन ऑफ अ मटेरियल फ्रॉम दिस क्वांटिटी ऑफ वन पार्ट इज फाइंड आउट. वन पार्ट म्हणजे एक तर सिमेंट न डिवाइड करायचं का तर सिमेंटची क्वांटिटी काढत असताना सिमेंट न डिवाइड करायचं म्हणजे 1 न डिवाइड करायचं. जर आपण तिथं सँडची क्वांटिटी काढत असेल तर 1.5 न डिवाइड करायचं. जर आपण तिथं ऍग्रिगेटची क्वांटिटी काढत असेल तर त्या 3 न डिवाइड करायचं. का तर प्रत्येकाच्या प्रोपोर्शनच्या डिवाइड करण्याच्या पद्धती म्हणजे सॉरी प्रत्येक प्रोपोर्शन हे वेगवेगळे. M20 साठी वेगळे, M25 जर सँड काढत असेल तर 1.5 न डिवाइड करणार आणि ऍग्रिगेट काढत असेल तर 3 न डिवाइड करणार. लक्षात येते का मी काय बोललो ते आत्ताच वाक्य? सर्वांच्या लक्षात आलंय मी काय म्हणतोय ते?